आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. एस.टी. महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ. एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारात सध्या भंगार अवस्थेत असलेल्या एस.टी. बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच प्रकार आज दिनांक 20 जानेवारी मंगळवार रोजी परभणी आगाराची एस.टी. बस संध्याकाळी परभणीहून सेलूकडे येणाऱ्या MH20 BL 2393 क्रमांकाची बस परभणी सेलू एस.टीचे चाक पिंपळगाव ते गोगलगाव पाटी दरम्यान निखळल्याने एस.टीत बसलेल्या प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एस.टी. बसचे चाक निखळत असल्याचे लक्षात येतात परभणी सेलू एस.टी. बसचे चालक यांनी एस.टी. थांबवून प्रवाशांचा जीव वाचला. चारठाणा जिल्हा परिषद उर्दू शाळेत आनंदनगरी मेळावा संपन्न. जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा चारठाणा येथे आज दिनांक 20 जानेवारी मंगळवार रोजी आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदनगरीचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक जुबेर अन्सारी आणि इतर शिक्षक वृंदांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात आले. या आनंदनगरीमध्ये 75 विविध खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. या दुकानामध्ये गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट अशा सर्व प्रकारच्या चवी उपलब्ध होत्या. खाद्यपदार्थामध्ये पाणीपुरी, चणे, वाटाणे, मटकी, पापड, शाही तुकडा, ब्रेडपासून बनवलेले गोड पदार्थ, समोसे, बिर्याणी, कचोरी, खीर, बोर असे खमंग पदार्थ तसेच रसना आणि ज्यूस अशा थंड पेय देखील उपलब्ध होती. या आनंदनगरीमध्ये शाळेतील विद्यार्थी तसेच पालकवर्ग आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी खरेदी विक्रीचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला आणि या आनंदनगरीचे तोंड भरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय कसा करावा, ग्राहकांना आपल्याकडे कशा प्रकारे आकर्षित करावे, आपल्या मालाची जाहिरात कशा प्रकारे करावी, आपल्या मालाला कशा प्रकारे आकर्षक बनवावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैशांचा हिशोब, त्यामध्ये बेरीज वजाबाकी कशा प्रकारे करावी याचे उत्तम अनुभव या आनंदनगरीच्या द्वारे विद्यार्थ्यांना मिळाले. या आनंदनगरीमध्ये एकूण 30,000 रुपयापेक्षा जास्त पैशांची उलाढाल झाली. आनंदनगरी मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जुबेर अन्सारी, शाळेतील शिक्षक अब्दुल हबीब, आतिक अन्सारी, कामरान अन्सारी, रहमान पठाण सर, मोहम्मद अझहर, मोहम्मद अनवर, अब्दुल मुस्तकीम, आबेदा बाजी, शहनाज बाजी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. सिंगणापूर सर्कलमधून शिवसेनातर्फे पांडुरंग खिल्लारे यांची उमेदवारी दाखल. नुकत्याच नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणूक संपन्न झाल्या असून आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आज दिनांक 20 जानेवारी मंगळवार रोजी सिंगणापूर सर्कलमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पांडुरंग खिल्लारे यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार पदाचा अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सिंगणापूर येथून माहेर मंगल कार्यालयापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आज काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये सिंगणापूर सर्कलमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेचे मारुती बनसोडे यांचा आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळात प्रवेश. शिवसेना ठाकरे गटाचे मारुती बनसोडे पहिलवान यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 20 जानेवारी मंगळवार रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटास जय महाराष्ट्र करीत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळात प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर गटागणात पक्षांतरास उधाण आले आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी किरण सोनटक्के यांनी राष्ट्रवादीत सोडचिठ्ठी दिली. त्या पाठोपाठ जिंतूर शहरातील डॉक्टर मनीषा केंद्रे यांनीही राष्ट्रवादीत सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. याच मालिकेत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय मारुती बनसोडे यांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळात प्रवेश केला.
मारुती बनसोडे यांचा सामाजिक कार्यातील अनुभव आणि कार्यकर्त्यांची सक्रियता यामुळे संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल. तसेच ग्रामीण भागातील प्रश्न, युवकाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मूलभूत सोयी सुविधासाठी अधिक ताकदीने लढा देता येईल याची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी मुंडे, प्रभारी बालाजी लटपटे, सय्यद अल्ताफ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार आणि शेतकऱ्यांच्या पाल्यांना शुल्कामध्ये 20% सवलत. डॉक्टर KP गारोडे. दर्पण सोहळानिमित्त बोलत असताना सर्जन KP गारोडे म्हणाले, शिक्षण आणि आरोग्यावर काम करत सामाजिक बांधिलकी लक्षात घेत असताना पत्रकार, शेतकरी, अल्पभूधारक यांना KP गारोडे एज्युकेशन सेंटरमध्ये शिक्षण फीमध्ये 20% सवलत दिली जाणार. या प्रसंगी विचार मंचावर उपप्राचार्य जगदीश मंदोडे, प्राचार्य MM सुरनर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रास्ताविक होरगुडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य सुरनर यांनी केले. सन्मान सोहळानिमित्त बोलताना म्हणाले, आरोग्यविषयक संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर माझ्यातील गुणवत्ता लक्षात घेता करिअरसाठी मी मुंबई, पुणे सारख्या मोठ्या महानगरामध्ये न जाता पे बॅक टू सोसायटी समाज रुग्ण भेटण्यासाठी आपल्या परिसरातील शेतकरी, अल्पभूधारक, पत्रकार यांना त्यांच्या पाल्यासाठी शिक्षण शुल्कामध्ये 20% सवलत देत सेवा देणार असल्याचे KP गारोडे एज्युकेशन सेंटरचे मुख्य संचालक डॉक्टर गारोडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार यांना पेन, नोटबुक, शाल आणि KP गारोडे एज्युकेशन सेंटरचे कॅलेंडर देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर सुभाषचंद्र राठी बालक विद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना आणि सकारात्मक जीवन मूल्यांची जोपासना करणारा क्रीडा महोत्सव डॉक्टर सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर शाळेत उत्साहात पार पडला. क्रीडा महोत्सव 2026चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन थिके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट गोपाळ रोकडे, प्रदीप चौहान, प्रदीप चौधरी, पत्रकार सचिन रायपत्रीवार, शेख अलीम, पालक प्रतिनिधी केंद्रे व कोकाटे यांनी उपस्थिती लावली. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मशाल प्रज्वलन करत मशाल फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी बॅट, बॉल, बॅडमिंटन, सायकल यासारखे क्रीडा साहित्य हातात घेऊन घेतलेल्या फेरीने संपूर्ण परिसरात क्रीडा भावना आणि उत्साह संचारला. यावेळी पत्रकार शेख अलीम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम सांगून खेळाचे शारीरिक व मानसिक फायदे अधोरेखित केले. खेळ हा आरोग्याचा मंत्र असून तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे, असे त्यांनी नमूद केले. या क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा. तब्बल 230 महिला व पुरुष पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम अधिक रंगतदार केला. बॉल बॅलन्स, लेग बॅलन्स, संगीत खुर्ची, पुठ्ठा उचलून पुढे जाणे अशा स्पर्धांमध्ये पालकांनी उत्साहाने भाग घेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले.